नमस्ते, मी अनंत कौसाले. आजच्या लेक्चर मध्ये आपण इसोफेगस एका प्रकारचा आपल्या बॉडीमध्ये इंटरनल ऑर्गन, ओके, आपल्या ह्युमन बॉडी मधलं इंटरनल ऑर्गन इसोफेगस या विषयी आपण याच्या अनाटॉमी इंट्रोडक्शन आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. ओके, इसोफेगस मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन आपल्या ह्युमन बॉडी मधलं. क्लिअर सर. आजच्या लेक्चर मध्ये सर जे आपण इसोफेगस काय बघणार आहोत, जनरल अनाटॉमी बघणार आहोत और इंट्रोडक्शन बघणार आहोत सर. ओके, क्लिअर ना? क्लिअर सर. ओके, तर बघा, इसोफेगस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट organ of GTI system. It is also muscular tube is extend from lobar of the poriona of the upper part of the poriona to the stomach at the level of C6 to TL1. Clear na? Clear sir. It is a length about 20 to 25 centimeter long. It contain again muscular layer, mucosa, submucosa, muscularis and serosa. Repeat me. Clear sir? 4 layer. Okay, क्या layer हो? Mucosa layer, submucosa layer, muscularis layer and serosa layer. बात समझ में आप इतनी? ओके सर, छापो दिमाग में. It divided into 3 part: cervical, thoracic and abdominal. Repeat me. Cervical, thoracic and abdominal is divided into 3 parts. Yes or no? Yes sir. It contains the peristalsis movement. It plays important role in forload the bolus toward the stomach. Clear na? Clear sir. Upper part of the esophagus, it attached to the part of polynx. It is a calid pharyngeal esophagus junction. Blood supply of esophagus artery. Nerve supply of esophagus, sympathetic nerve supply and parasympathetic nerve supply. They are also called as vagus nerve. Clear na? Clear sir. Function of the esophagus, with the help of the peristaltic movement, saliva, water, air, etc. Esophagus cancer. Okay, esophagus cancer, disease of esophagus is or sir. Acidity of esophagus is a disease of esophagus. Clear na? Clear sir. Ulcer of esophagus and tumor of esophagus. क्लियर ना? बात समझ में आ गई? हमने क्या क्या पढ़ा बोझ आज के लेक्चर में? हमने आज के लेक्चर में इंट्रोडक्शन में पढ़ा की इसोफेगस जनरल इंट्रोडक्शन और आर्टिकुलेशन म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ जीटीआय सिस्टम. क्लियर ना? क्लियर सर. नंतर आपण त्याचे जर लेयर बघितले, 3 लेयर आपण त्याचे बघितले. नंतर आपण ते 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे हे सुद्धा आपण बघितलं. ओके ओके सर. नंतर सर आपण त्याचे 2-3 काही जनरल अनाटॉमीचे फंक्शन बघितले. क्लिअर ना? क्लिअर सर. नंतर आपण तर त्याचा ब्लड सप्लाय आणि काय सप्लाय बघितला, नर्व सप्लाय बघितला. याला कोणती आर्टरी ब्लड सप्लाय करते? इसोफेगस आर्टरी सर याला ब्लड सप्लाय करते. आणि नर्व सप्लाय सर याला कोणती नर्व करते? पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय सर याला होतो. क्लिअर ना? क्लिअर सर. नंतर बघितलं बघा आपण फंक्शन ऑफ इसोफेगस. या इसोफेगसचे फंक्शन काय असतात, तर याचं उत्तर काय सर? बघा, पेरिस्टॉटिक मुवमेंट, वॉटर, एअर अँड काय सलाइवा याला सर खूप महत्वाचं ऑर्गन आहे. ओके, त्याची मुवमेंट करण्यासाठी. क्लिअर ना? क्लिअर सर. नंतर आपण लास्टला बघितलं काय? डिजीज ऑफ इसोफेगस, कॅन्सर ऑफ इसोफेगस, अल्सर ऑफ इसोफेगस, ऍसिडिटी. क्लिअर ना? क्लिअर सर. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण टोटल इसोफेगस इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. तर भेटूया लवकर पुढच्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.